आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ पातोळे बनवतोय। पातोळे बनवण्यासाठी 1 चमचा कढईमध्ये तूप, 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं, 1 वाटी गूळ, थोडंसं मीठ, 1 चमचा खसखस घालून मिक्स करून घ्यायचं। यानंतर थोडंसं जायफळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून सारण बनवून घ्यायचं। आता तांदळाची उकड बनवण्यासाठी 1.5 वाटी पाणी एका भांड्यात गरम करायचं, थोडंसं मीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं तशी सेट करण्यासाठी ठेवायची। थोडंसं कोमट असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। चांगलं मळल्यानंतरच पातोळ्या छान बनतात। आता हळदीची पानं इथे घेतले, धुवून स्वच्छ करून घ्यायचं। पाणी लावायचं आहे आणि थोडंसं उकडीचं पीठ घेऊन यामध्ये असं थापून त्यानंतर सारण भरून पातोळ्या बनवून घ्यायच्या। हळदीचं पण मोठं असेल तर असं कापून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटं स्लो फ्लेमवर वाफवून घ्यायच्या। घरोघरी नागपंचमीला बनवल्या जाणाऱ्या या पातोळ्या तुम्ही सुद्धा बनवून बघा। यानंतर यावर तुपाची धार सोडायची आहे आणि खायचे आहेत। खायला अप्रतिम लागतात। नक्की बनवून ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।